ठरलं तर मग जानेवारी 18 भागाचे अपडेट. पार्ट 1 पारिजातकाचं रोप आणि अस्मिताचं रिकामेपण. आजचा दिवस शांततेने सुरू झालेला असतो. घराच्या बाहेरच्या अंगणात सायली आणि अस्मिता गप्पा मारत बसलेल्या असतात. हलकी वाऱ्याची झुळूक, सकाळचं कोवळं ऊन आणि अंगणात पसरलेली शांतता. पण अस्मिताच्या मनात मात्र वेगळीच घालमेल सुरू असते. सायली हसत हसत अस्मिताला म्हणते, "बघ ना अस्मिताताई, आता हळूहळू बाळ येण्याची वेळ जवळ आली आहे. मला एक कल्पना सुचलीये." अस्मिता हसते, पण त्या हसण्यामागे थोडीशी पोकळी असते. "काय कल्पना?" "आपण पारिजातकाचं झाड लावूया. जसं बाळ मोठं होत जाईल ना तसंच हे झाडही वाढेल. मग एक दिवस बाळाला सांगता येईल, हे झाड तुझ्यासोबत वाढलंय." हे ऐकून अस्मिताचं मन क्षणभर भरून येतं. तिला आठवतं या सगळ्या गोष्टी तिच्या नवऱ्याने करायला हव्या होत्या. बाळासाठी स्वप्न बघणं, अशा छोट्या आठवणी निर्माण करणं. पण तो तिच्या आयुष्यात नसतो. ती हळू आवाजात म्हणते, "हे सगळं त्याने करायला हवं होतं सायली." सायली तिचा हात धरते. "तो नसला म्हणून काय झालं? आपण आहोत ना. आपण दोघी मिळून बाळासाठी हे करूया." अस्मिताच्या डोळ्यांत पाणी तरळतं. ती काही बोलू शकत नाही, फक्त मान हलवते. सायली लगेच माती खणायला लागते. पारिजातकाचं रोप अलगद मातीत रोवते. मागून कल्पना हे सगळं पाहत उभी असते. तिच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू उमटतं. सायलीमुळे का होईना अस्मिता पुन्हा आयुष्याशी जोडली जातीये असं कल्पनाच्या मनात येतं. झाड लावल्यानंतर पाणी घालण्याची जबाबदारी अस्मिताकडे येते. ती हळूहळू पाणी घालते. त्या क्षणी तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसतो. खूप दिवसांनंतर तिच्या आयुष्यात आनंदाचा एक छोटासा क्षण येतो. पार्ट 2 साक्षीचा अननोन मेसेज आणि वाढतं संकट. दुसरीकडे साक्षी आणि सचिन एकत्र बसलेले असतात. साक्षी जरी समोर असली तरी तिचं मन कुठेतरी हरवलेलं असतं. तिच्या डोक्यात सतत एकच बातमी घोळत असते. वजा महिपत शिखरे यांना अटक झाली आहे. सचिन तिच्याकडे पाहतो. "काय झालंय साक्षी? एवढी विचारात का आहेस?" ती पटकन सावरते. "काही नाही रे." तेवढ्यात तिच्या मोबाईलवर मेसेज येतो. अननोन नंबर. मेसेज वाचताच तिचा चेहरा पांढराफटक पडतो. हात थरथरायला लागतात. मेसेजमध्ये स्पष्ट लिहिलेलं असतं, "वजा साक्षी शिखरे, तुला सगळं माहीत आहे. महिपतला वाचवायचं असेल तर दिलेल्या पत्त्यावर ये." तिचं काळीज धडधडायला लागतं. कोणाला माहीत आहे मी जिवंत आहे? कोण माझ्यावर नजर ठेवतोय? तिला अचानक ठसका लागतो. सचिन घाबरतो, तिला पाणी देतो. पण साक्षीच्या डोक्यात वेगळाच वादळ सुरू असतं. पार्ट 3 अर्जुन विरुद्ध महिपत, सत्यासाठीचा संघर्ष. पोलीस स्टेशनमध्ये वातावरण तणावपूर्ण असतं. महिपत समोर बसलेला असतो आणि अर्जुन त्याला प्रश्न विचारत असतो. "अपघाताच्या दिवशी काय झालं ते मला सगळं सांग," अर्जुन ठाम आवाजात म्हणतो. महिपत शांत बसलेला असतो. एक शब्दही तोंडातून निघत नाही. अर्जुन पुढे सरकतो. "बाबू, ड्रायव्हरला सुपारी दिली होतीस ना? ट्रकच्या बाजूला तू बसलेला होतास. सगळं मला माहीत आहे." महिपतच्या डोक्यात एकच नाव घोळत असतं, वजा नागोबा. नागोबाचं नाव घेतलं तर माझ्या मुलीचं काय? हा विचार त्याला आतून पोखरत असतो. अर्जुन फाईल टेबलावर आपटतो. "खरा मास्टरमाइंड सांगितलास तर तुला वाचवू शकतो. नाहीतर तुझ्यावर इतके गुन्हे आहेत की तू आयुष्यभर बाहेर येणार नाहीस." महिपत पूर्णपणे अडकल्यासारखा होतो. पार्ट 4 साक्षी अंधारात नागराजचा खेळ. साक्षी दिलेल्या लोकेशनवर पोहोचलेली असते. आजूबाजूला पूर्ण अंधार. कुठेच कोणी नसतं. "कोणी आहे का?" ती घाबरून ओरडते. तिला एक बॉक्स दिसतो. ती थरथरत पुढे जाते. बॉक्स उघडते. आत एक रिकामी चिठ्ठी. "हे काय आहे? कोण आहे इथे?" तिचा आवाज कंपित होतो. तेवढ्यात अचानक तिच्या भोवती आग पेटते. पूर्ण रिंगण तयार होतं. साक्षी किंचाळते. घाबरते. बाहेर पडायचा प्रयत्न करते, पण मार्गच नसतो. दूर कुठेतरी नागराज मोबाईलवर सगळा व्हिडिओ रेकॉर्ड करत असतो. हा व्हिडिओ महिपतपर्यंत पोचायलाच हवा. तो थंडपणे म्हणतो. भीती, धूर आणि घबराट यामुळे साक्षीला चक्कर येते आणि ती खाली कोसळते. पुढे काय? पार्ट 5 महिपतचा निर्णय आणि मुलीचं भय. महिपत अक्षरशः थकलेला असतो. अंगावरच्या माराच्या खुणा, चेहऱ्यावर वेदना आणि मनात एकच विचार सतत घोळत असतो, माझ्या साक्षीचं काय? अर्जुन समोर उभा असतो. डोळ्यांत राग आणि संयम यांची विचित्र सरमिसळ असते. अर्जुन पुन्हा एकदा शांत आवाजात म्हणतो, महिपत, शेवटचं सांगतोय. खरा माणूस कोण आहे ते सांग. स्वतःसाठी नाही तर तुझ्या मुलीसाठी तरी बोल. महिपत डोळे मिटतो. त्याच्या डोळ्यांसमोर साक्षीचं लहानपण, तिचं हसणं, तिचा आवाज सगळं तरळून जातं. तो स्वतःशीच पुटपुटतो, मी बोललो तर ती मरेल. मी गप्प राहिलो तरी मी मेलोच आहे. तेवढ्यात हवलदार मोबाईल पुढे धरतो. व्हिडिओ चालू होतो.
आगीत अडकलेली साक्षी, घाबरलेला चेहरा, मदतीसाठी किंचाळणं आणि शेवटी चक्कर येऊन खाली पडणं. महिपतचा श्वास अडखळतो, त्याचा आवाज गळ्यात अडकतो. तो हतबल होऊन म्हणतो, नको नको रे, तिला काही करू नका. अर्जुन व्हिडिओ पाहून क्षणभर हादरतो, पण लगेच स्वतःला सावरतो. हा गुन्हा थांबवायचा असेल तर तुला बोलावंच लागेल, असं तो ठामपणे म्हणतो. महिपत मात्र आता ठरवून टाकतो, कितीही मार खाल्ला, कितीही शिक्षा झाली तरी मी नागोबाचं नाव घेणार नाही. माझी मुलगी जिवंत हवी. पाठ 6. नागराज आणि प्रियाचा खरा चेहरा. दुसरीकडे अंधारात, जिथे साक्षी बेशुद्ध पडलेली असते, तिथे प्रिया येते. तिच्या चेहऱ्यावर कुठलाही पश्चात्ताप नसतो, उलट एक विचित्र समाधान असतं. ती नागराजला म्हणते, बघितलंस ना, आपला प्लॅन परफेक्ट झाला. महिपत आता कधीच तोंड उघडणार नाही. नागराज हसतो. भीती माणसाला गप्प करते, आणि साक्षी ही त्याची सगळ्यात मोठी कमकुवत जागा आहे. प्रिया साक्षीकडे पाहते. हिचं मरण नाही हवंय आपल्याला, हिचं जिवंत असणंच आपलं शस्त्र आहे. ते साक्षीच्या अंगावर पाणी शिंपडतात. साक्षी थोडी शुद्धीवर येते, डोळे उघडते. आजूबाजूला आग नाही, पण अंधार आणि धूर असतो. ती अशक्त आवाजात म्हणते, मला सोडा, माझ्या बाबांना त्रास देऊ नका. प्रिया तिच्याजवळ येते. तुझ्या बाबांनी जर एक शब्द जरी काढला ना, तर पुढचं दृश्य तुला बघायला मिळणार नाही. साक्षी रडते, पण ती आतून ठाम असते. माझ्यामुळे बाबा तुटू नयेत, हा एकच विचार तिच्या मनात असतो. पाठ 7. घरात संक्रांत, मनात तणाव. इकडे घरात मात्र वेगळंच चित्र असतं. पारिजातकाच्या झाडाभोवती सगळ्यांच्या मनात सकारात्मक भावना असतात. कल्पना, पूर्णा आजी आणि सायली संक्रांतीची तयारी करत असतात. पूर्णा आजी सायलीला म्हणते, या घरात किती अंधार पाहिला आपण, आता थोडा उजेड हवा. सायली हसत म्हणते, आज पहिली संक्रांत आहे आपली, साधी असो पण मनापासून असो. अर्जुन आत येतो. मला आधीच सांगतो, मी दागिने घालणार नाही. सायली रागाने त्याच्याकडे पाहते. आज नाही ऐकायचं तुमचं. काव्या, भूमी, सखी आणि मीरा एकत्र येतात. जिजू, आज नाही सुटणार तुम्ही. त्या सगळ्या मिळून अर्जुनला घेरतात. त्याला हलव्याचे दागिने घालतात. अर्जुन पूर्णपणे अडकल्यासारखा होतो. सायली लांबून पाहत हसते. आज तरी तुम्ही हरलात. अर्जुन तिच्याकडे पाहतो. या हसण्यासाठी मी काहीही सहन करीन. क्षणभरासाठी घरात आनंदाचं वातावरण तयार होतं, पण या आनंदावर कुठेतरी काळी छाया असते, जी कोणालाच माहीत नसते. पाठ 8. महिपतची अंतिम परीक्षा. पोलीस स्टेशनमध्ये रात्री उशीर झालेला असतो. महिपत एका कोपऱ्यात बसलेला असतो. अंग दुखत असतं, मन अजून जास्त. अर्जुन शेवटचा प्रयत्न करतो. महिपत, नागोबा नाही बोललास तरी चालेल, पण कमीत कमी कोण सहभागी आहे ते सांग. महिपत डोळे उघडतो. अर्जुन, मी गुन्हेगार आहे, शिक्षा मला द्या, पण माझ्या मुलीला वाचवा. अर्जुन पहिल्यांदाच नरम पडतो. जर तुला काही झालं तर साक्षीला कोण वाचवणार. महिपत काहीच बोलत नाही, फक्त पाणावलेल्या डोळ्यांनी समोर पाहत राहतो. पाठ 9. साक्षीचा संघर्ष. साक्षी एका बंद खोलीत ठेवलेली असते. हात बांधलेले नसतात, पण भीतीने ती हलू शकत नसते. बाहेर पावलांचे आवाज ऐकू येतात. ती स्वतःशीच म्हणते, मी कमजोर नाही, मला काहीतरी करायलाच हवं. ती हळूच खोलीतल्या वस्तू तपासते. एक लोखंडी काठी तिला दिसते. आशेची एक छोटी किरण तिच्या मनात चमकते. बाहेर नागराजचा आवाज ऐकू येतो. आज नाही तर उद्या महिपत संपलाच समजा. साक्षी डोळे मिटते. बाबा, धीर ठेवा, मी हार मानणार नाही. पाठ 10. पुढच्या भागाची चाहूल. सायली रात्री झोपताना पारिजातकाच्या झाडाकडे पाहते. तिला कसलंसं अस्वस्थ वाटत असतं. अर्जुन तिच्या शेजारी येतो. काय झालं? सायली हळू आवाजात म्हणते, काहीतरी चुकीचं घडतंय असं वाटतं. अर्जुन खिडकीतून बाहेर पाहतो. हे वादळ थांबणार नाही जोपर्यंत सत्य बाहेर येत नाही. आणि दूर कुठेतरी अंधारात साक्षी स्वतःला वाचवण्यासाठी उभी राहत असते. महिपत गप्प राहण्याची शिक्षा भोगत असतो. नागराज आणि प्रिया पुढच्या डावाची तयारी करत असतात. कथा इथे थांबत नाही. इथूनच खरी लढाई सुरू होते. तुम्हाला आजचा भाग कसा वाटतो हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.